बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपर मार्केट। किराणा मालाची यादी व्हॉट्सॲपवर स्वीकारली जाईल। व्हॉट्सॲप नंबर 7447407077। कळवण शहरात फ्री होम डिलिव्हरी, मनासारखं सारं काही एकाच ठिकाणी। हरिओम सुपर मार्केट, मेन रोड, कळवण। दंगेखोरांची कळवण शहरातून धिंड, दंगेखोरांची धरपकड सुरू। कळवण पोलिसांची धडक कारवाई। चौदा दंगेखोर ताब्यात, दंगेखोरांमध्ये भीतीचे वातावरण। कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत असलेल्या बनावट बेपत्ता तरुण प्रकरणानंतर गडवन पोलीस स्टेशनवर दगडफेक करणाऱ्या दंगेखोरांवर आता पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे। आज 11 ऑक्टोबर शनिवारपर्यंत 14 दंगेखोरांना ताब्यात घेतले आहे। त्यांना कळवण न्यायालयात हजर केले असून कळवण पोलिसांनी 3 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली आहे। या कारवाईमुळे दंगेखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक संशयित फरार झाल्याची माहिती मिळत आहे। बनावट बेपत्ता तरुणाच्या शोधासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पथके नेमली होती। या शोध मोहिमेत बेपत्ता झालेला तरुण त्याच्याच घरात पोलिसांना मिळून आला होता। दरम्यान काही समाजकंटकांनी कळवण पोलीस ठाण्यावर दगडफेक, तोंडफोड, गोंधळ घातल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कळवण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दंगेखोरांची ओळख पटवून धरपकड सुरू केली आहे। या कारवाईमध्ये आरोपी बाळू लक्ष्मण माळी राहणार कळवण खुर्द, बापू सुभाष जाधव राहणार मानूर, विकास रामदास सोनावणे, सचिन भाऊसाहेब वाघ, गणेश भास्कर सूर्यवंशी, करण भाऊसिंग पवार, सचिन शांताराम पवार सर्व राहणार पाळे खुर्द, सागर अशोक शिंदे राहणार मानूर, नितीन बपन बागुल राहणार रवडजी, कृष्णा सुखदेव पवार, सुनील प्रकाश जाधव, योगेश अरुण जाधव, सागर भिवराज जाधव, कैलास विठोबा सोनावणे सर्व राहणार जिरवाडे यांना कळवण पोलिसांनी अटक केली असून कळवण पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहेत। सदर आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना त्यांची कळवण शहरातील मेन रोडवरून धिंड करण्यात आली। दंगेखोरांमध्ये कायद्याविषयक धाक निर्माण झालाय तरी दंगेखोरांचा आकडा वाढणार असून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे। उपविभागीय पोलीस अधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी तसेच कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी कळवण तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये सर्व ऑपरेशन चालवले आहे। त्यामुळे दंगेखोरांचे धाबे दणाणले आहेत। स्थानिक नागरिकांकडून पोलिसांना सहकार्य मिळत आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन याच्यावर पोलिसांची तपासाची दिशा अधिक स्पष्ट होत आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दंग्यांमध्ये सहभागी असलेल्या काही मुख्य आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे। पोलिसांच्या सततच्या कारवाईमुळे दंगेखोर गावातून फरार झाले असल्याची सुद्धा चर्चा आहे। सदर कारवाईत संबंधित आरोपींवर गुन्हा रजिस्टर नंबर 255/2025 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 61(2), 132, 121, 121(2), 118(1), 2, 189(2), 190, 191(2), 126 तसेच सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 सह फौजदारी कायदा सुधारणा 1932 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरशे यांचे सह पोलीस कर्मचारी करीत आहेत। मराठी केसरी न्यूज ब्युरो, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।